हाय हॅलो गुड मॉर्निंग. आज मी केली होती शेवग्याच्या शेंगांची भाजी. तर त्यासाठी प्रथम आधी वाटण करून घेतलं. दाखवल्याप्रमाणे टोमॅटो, मिरची, लसूण, जरासं खोबरं ह्याचं वाटण करून घ्यायचं. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा 5 मिनटं हळद आणि मीठ घालून शिजवून घेतल्या. एक फक्त वाफ काढून घ्यायची 5 मिनटं आणि या शेंगा शिजायला बाजूला काढून ठेवायच्या. त्यानंतर मी ते घेतलं आहे एक पॅन. शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. इथे पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे. तेल तापल्यावर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घ्यायचं. कढीपत्ता टाकायचा. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, मी नाही टाकला आहे. त्यानंतर आपण टाकायचा आहे कांदा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतत राहायचा आहे आणि कांदा चांगला परतला की त्यामध्ये घालायचा आहे 1 वाटी टोमॅटो. टोमॅटो आपण ॲडजस्ट करू शकतो जसं आपल्याला पाहिजे त्यानुसार. म्हणजे जर जास्त आंबट नको असेल तर कमी टाकू शकतो आपण. त्यानंतर आपण फोडणीमध्ये हिंगसुद्धा टाकायचं आहे जरासं. हिंगामुळे छान चव येते आणि सगळं छान चोळून येतं. त्यानंतर मी आधी दाखवल्याप्रमाणे वाटण जे आपण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जरा वाटण शिजलं की त्यामध्ये सगळे मसाले घालायचे. मसाल्यामध्ये मी हळद, तिखट पावडर, धने पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने वाटण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि वाटणाला आता तेल सुटलेलं आहे. यामध्ये शिजवलेल्या शेंगा आधी घालायच्या आणि त्या वाटणामध्ये चांगले मिसळून घ्यायच्या. जरा खालवर करून आपण शिजवून घेतल्या शेंगा की त्यामध्ये जे शेंगा शिजवताना पाणी घातलेलं होतं तेच पाणी घालायचं. यामध्ये कोणतंही वेगळं पाणी ॲड करायचं नाही. तर बघू शकता तुम्ही इथे शेंगा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि 2 मिनटं मी अशाच खालवर परतणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पाणी ॲड करून घेते आहे. पाणी ॲड केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा एकजीव होण्यासाठी चांगली उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे ह्यांना. ह्या स्टेजला आपण कोथिंबीरसुद्धा घालू शकतो किंवा ताटात वाढवून घेतानासुद्धा कोथिंबीर आपण त्यामध्ये घालू शकतो. इथे मी दाखवत आहे की 5 मिनटं आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. आता बघा छान उकळी सुटलेली आहे आणि मस्त वास पण छान सुटलेला आहे. आता छान एकजीव होतील या शेंगा आणि त्याच्यानंतर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार आपण पाणी ॲडजस्ट करायचं आहे. मला थोडं अजून पातळ हवं होतं त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घातलं. तर तुम्हीसुद्धा एकदा अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा. थँक्यू. बाय.